मी काही तुला मदत करू? नाही ताई, पोहेच करायचे, मी करते पटकन. असं तोडून नका ना ग वागू सगळे माझ्याशी. ताई, आता रोज रोज त्यावरच बोलण्यात काय अर्थ आहे सांगा मला. अगं मग मला करू देत ना काहीतरी प्लीज. बरं ठीक आहे, तुम्हाला जी मदत करायची ती करा. पाणी देते तुला. अपर्णा, या 7 वर्षात बरंच काही घडून गेलं ना. आपण आसगावला होतो तेव्हा दोघे एकमेकींसाठी किती प्रेमाने स्वयंपाक करायचो ना. हो, आठवतंय की मला. आसगाव मधल्या कुठल्याच गोष्टी विसरली नाही. अगं विसरण्यासारखं नव्हतंच काही. आपण दोघी सगळ्यांसाठी जे करायचो ना, त्यात एक वेगळाच आनंद मिळायचा आपल्याला. रुपाली ताई, तेव्हा आपलं अख्खं घर एकत्र होतं, त्यामुळे आपण काही केलं तरी त्याचं कौतुक करायला किती लोक होते घरात. हो हो. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात अमोल आला आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून गेलं. आणि त्यानंतर मी एवढ्या चुका केल्या तरी तू मला समजून घेतलंस. रुपाली ताई, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं असतं. म्हणजे मला तरी असंच वाटतं. बरोबर आहे तुझं, पण मी या घरात मनी मावशीला आणून खूप मोठी चूक केली आहे. त्यासाठी सगळे मला माफ करतील का ग? रुपाली ताई, खरं सांगू का, ही खरंच तुम्ही खूप मोठी चूक केली. पण आता पुढे सगळं चांगलं होईल अशी अपेक्षा करूया आपण. अपर्णा, ह्या 7 वर्षात सगळं बदललं, पण तू नाही बदललीस. तू तेव्हा आशावादी होतीस आणि अजूनही तशीच आहेस आशावादी. रुपाली ताई, दिसतं तसं नसतं. अहो, या 7 वर्षात मी पण खूप बदलली. मातृत्वाची तर नव्याने ओळख झाली मला. दिवस पण कसे पटपट निघून जातात ना. बोला काय तोंडे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग काय तोंडे. मॅडम, फोन अशासाठी केला होता, कालची ओळख परेड तर झाली आहे, त्यामुळे पुढची कारवाई होईलच. आणि आज तुमची अर्जंट मीटिंग आहे, हे तुमच्या लक्षात आहे ना? हो, अर्थात माझ्या लक्षात आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र करा, मी पोहोचते वेळेत. ओके मॅडम, थँक्यू. काय झालं अपर्णा? मीटिंग आहे, त्यासाठी फोन आला होता. अपर्णा, तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ना तर मला हवी ती शिक्षा द्या, पण प्लीज मला माफ करा ना. रुपाली ताई, मागे घडून गेलेल्या चुका आता पुन्हा होऊ नये याची काळजी घेऊ आपण आणि सगळे एकत्र राहू. तुला एक विचारू का? म्हणजे तुला जर आज काम असेल ना तर अमोलच्या मीटिंगला मी जाऊ का ग? अहो नाही नाही, मी सांगितलंय त्याला मी येईन म्हणून शाळेत.